नमस्कार. आज आपण बोलणार आहोत शासनाच्या भाषा, साहित्य, संस्कृती विषयक संस्थांच्या शासकीय खातेकरणावरती. कालच्या भाष्यामध्ये याचा उल्लेख मी केला होता. महाराष्ट्र राज्याचा मराठी भाषा विभाग ज्या पद्धतीने काम करतो आहे त्याबद्दल प्रचंड असंतोष गेल्या काही वर्षामध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती विश्वाच्या लेखकांच्या, अभ्यासक, संशोधक, विद्वानांच्या क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. आणि त्याला वाचा आम्ही सतत फोडत असतो. शासनाला पत्र लिहून, सूचना करून, वर्तमानपत्रातून सुद्धा तो शासनापर्यंत पोहोचत असतो. मात्र त्याची कोणतीही दखल शासनाने घ्यायचं नाही असं धोरण ठरवल्यासारखी स्थिती असल्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत सर्व ऐकणारे, वाचणारे, प्रेक्षक, वाचक जे आहेत मराठी भाषिक समाजातले संवेदनशील ते व्यक्त करत असतात, हतबलता व्यक्त करत असतात. आणि हे जे काही शासनाचं चाललेलं आहे ते कसं थांबवायचं, कोण थांबवणार, याचे एकमेकांना उपाय काय आहेत त्याचीही चर्चा करत असतात. लोकशाहीमध्ये शांततामय मार्गाने शासनाच्या अनिष्ट बाबी त्यांच्या लक्षात आणून देणं आणि इष्ट दिशेने त्यांना वळतं करणारे सल्ले देणं, याच्या पलीकडे विद्वानांच्या, अभ्यासकांच्या, संशोधकांच्या, कार्यकर्त्यांच्या हाती फारसं काहीच नसतं. परंतु न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने या वृत्तीने ते डोळसपणाने करत राहणं, याला दुसरा काही पर्याय नाहीये. आपला लोकशाहीवर, परिवर्तनावर जर श्रद्धा असेल, विश्वास असेल तर आपल्या हयातीतच अनेक गोष्टी होतात असं नाहीये. 90 वर्ष, 100 वर्ष होत आली, आम्हाला पाहिजे ते मराठी विद्यापीठ शासन करतच नाही ना. कदाचित आम्ही असा विचार करतो की पुढचे 100 वर्षही होणार नाही, आमच्या अजून 3 पिढ्यांना पाठपुरावा करत राहावा लागेल. कदाचित त्याचा वेग कमी होईल, कदाचित विद्यमान शासनाला सुद्धा उपरती होईल. पण या सगळ्या आपण आशा करायच्या असतात आणि निराश न होता आपलं काम करायचं असतं. अनेक जण मला विचारतात की तुम्ही कसं काय निराश न होता, हतोत्साहित न होता हे सगळं करू शकता. तो आपला पिंड असतो, आपल्या सवयीचा भाग असतो, काम करण्याच्या पद्धतीचा भाग असतो. आणि तो एखादच व्यक्ती आमच्यासारखी करू शकते असं नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. पण केलंच नाही तर चळवळी उभी होत नाही आणि सामर्थ्याचा मुद्दाच उद्भवत नाही. अशा करण्यातूनच भाषिक समाज हा समर्थ, सक्षम, जागरूक, उद्बोधित, प्रबोधित होत असतो. आजचा जो विषय आहे हा शासन अतिशय गंभीर आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आजवर या पद्धतीचे काही क्षीण प्रयत्न झाले जे आम्ही मोडून काढले. हाही प्रयत्न फार गंभीर होता. अद्याप तरी तो पूर्णत्वाला गेलेला नाहीये, कोणाची काही इच्छा असली तरी, आणि जाऊ देखील नाही. परंतु तो स्थगित आहे. फक्त तो पूर्णपणे नामशेष झालाय, गारद झालाय असं समजण्याचं नाहीये. आणि हे मी 12 वर्षापूर्वी म्हटलं होतं. शासनाच्या आज 63 वर्ष या राज्याला, मराठी भाषिक राज्याला झालंय. भाषिक राज्य आपण कशाकरता निर्माण केली याची संवेदनशीलता बाळगणारे राज्यकर्ते अद्याप या राज्याला भेटलेले नाहीयेत, कोणत्याही पक्षाचे असोत. तसे जनप्रतिनिधी भेटलेले नाहीयेत, तशी चर्चा होत नाही विधिमंडळामध्ये. कोणीही झडझडून या विषयावरती विधिमंडळात बोललेलं आहे अशी उदाहरणं अपवादाने सुद्धा दिसत नाहीत. राजकीय हेतूंपुरती, एकमेकांना शह काटशह देण्यापुरती भाषा, साहित्य, संस्कृती वापरायची, यांनी भाषा, साहित्य, संस्कृतीचं जतन, संवर्धनाचं राज्याचं कर्तव्य पार पाडलं जात नाही, राज्यकर्त्यांचंही पार पाडलं जात नाही. महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्याच्या आधी, म्हणजे 1960च्या आधी, आम्ही लोक जे विदर्भाचे नागपूर करार करून त्याचं कधीही पालन सरकारने आजवर केलेलं नाही आणि करण्याची त्यांची इच्छाशक्ती पण नाही. महाराष्ट्रात आलो कशासाठी आलो? आमची भाषा, आमचं साहित्य, आमच्या भाषेचं रूप, आमच्या बोली या सगळ्यांचा नायनाट करून घेण्यासाठी, की त्यांचं जतन संवर्धन झालं पाहिजे याच्यासाठी भाषिक राज्य निर्माण केली. भाषिक राज्य निर्मितीचा पहिला ठरावच विदर्भाने केलेला आहे. आणि हे लालजी पेंडसांनी महाराष्ट्राच्या महामंथनच्या प्रास्ताविकात पहिल्यांदाच हे नमूद केलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया जो घातला गेला, तो ज्या ठरावाने घातला गेला तो रामराव देशमुखांचा 1938चा
स्वतंत्र मराठीचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा ठराव नागपूरच्या प्रांतिक असेंब्लीत झालेला आहे. त्यामुळे आम्ही तर मोठ्याने बोलणारच या विषयावरती, कारण आम्ही उद्गाते आहोत मराठी राज्याचे, आणि ते घेऊन आम्ही आलो आहोत. 1960 साली महाराष्ट्रात येण्याच्या अगोदरच मराठी भाषेचे शुद्ध लेखनाचे नियम आम्ही तयार करून दिलेले होते, आणि ग्रंथालयाचा कायदा आम्ही घेऊन आलो महाराष्ट्रात, जो आज आहे विद्यमान. भाषा संचालनालय 1960च्या आधी होतं, आम्ही विदर्भातून घेऊन आलो, महाराष्ट्राला ती देणगी दिली. महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांसारखे जे द्रष्टे मुख्यमंत्री होते, त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या तोडीची ज्यांची दृष्टी होती, राज्य करण्याची वृत्ती होती, इच्छाशक्ती होती, यांनी या राज्याच्या भाषा साहित्य संस्कृती हा जो पाया आहे माणसाचा विचार करण्याचा, कल्पना करण्याचा, सृजनशक्तीचा, सर्जनशीलतेचा, तो पक्का झाला पाहिजे तळागाळापर्यंतच्या माणसाचा. त्याच्या भाषेतून त्याचं राज्य बोललं पाहिजे, त्याच्या भाषेतून त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या भाषेचा, साहित्याच्या, संस्कृतीचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये राज्याचं गांभीर्य आणि महत्वाचं योगदान असलं पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. तो शासन निर्णय सगळ्या राज्यकर्त्यांनी पुन्हा पुन्हा वाचावा. त्याची जी मोडतोड करणं चालू आहे ना, ती यशवंतराव चव्हाणांना अपेक्षित नाही आहे. त्याच्यासाठी त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींसारख्या आणि त्यांच्यासोबत अनेक तत्कालीन विद्वानांना भाषेतल्या, साहित्यातल्या, भाषेच्या रूपाच्या, भाषा विज्ञानाच्या एकत्र करून हे मंडळ स्थापन केलेलं नाहीये. या राज्याला दिशा देण्याकरता स्थापन केलेलं होतं, आणि आपण ते पुसून टाकायला निघालेलो आहेत त्यांनी दिलेली दिशा. हे आधी नीट लक्षात घेतलं पाहिजे. जो काही घाट गेल्या वर्षी घातला गेला, या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातून पलीकडे आज ज्या 3 संस्था याच्या झालेल्या आहेत, हे एक मंडळ साहित्य केंद्री अशा स्वरूपाचं होत गेल्यामुळे 1992 साली राज्य मराठी विकास संस्था ही केवळ आणि केवळ मराठी भाषा आणि बोलींच्या जतन संवर्धनासाठी आपण स्वतंत्रपणे निर्माण केली. ती संस्था आहे, शासकीय खातं नाहीये, शासकीय विभाग नाहीये. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आहे, खातं नाहीये सरकारचं. पण सरकारी अधिकारी, शासक, प्रशासक गेल्या काही वर्षांपासून ही सरकारची खातीच या भाषेत बोलतायत. आणि आता त्या मंडळांचं जे काही, मुख्य म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला शासनाने कधीही आम्ही मागत असलेली संपूर्ण स्वायत्तता दिलेली नाही. हे मंडळ सरळ सरळ स्वतंत्र कायदा करून विधिमंडळाला जबाबदार असायला पाहिजे. त्याचे हिशोब विधिमंडळाला जायला पाहिजेत. ते शासनाच्या एका विभागासारखं, खात्यासारखं त्याला जे वागवलं जात आहे हे अपेक्षितच नाहीये. कारण ही स्वायत्त क्षेत्र आहेत. भाषा साहित्य सरकारने नियंत्रित करण्याची क्षेत्र नाही आहे ती. सरकारने तिचं जतन संवर्धनासाठी आवश्यक ती भूमिका घेण्याची क्षेत्र आहेत फक्त. आणि कोणाच्या सल्ल्याने? प्रशासनाच्या, शासकीय अधिकाऱ्यांच्या, मंत्र्यांच्या. राज्यातली प्रतिभा, विद्वत्ता, विद्वान, संशोधक, अभ्यासक या सगळ्यांच्या सल्ल्याने चालवण्याची क्षेत्र आहेत ही. आणि म्हणून ही मंडळ जी आहेत याची जी कल्पना केली गेली होती, राज्य मराठी विकास संस्था असो, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे सगळी कामं आधी होती. त्याच्यातून मग विश्वकोश हे स्वतंत्र आणि मोठं काम असल्यामुळे महाराष्ट्राचा विश्वकोश हा ब्रिटानिया एन्सायक्लोपीडिया त्या धर्तीचा आणि त्याहूनही मोठ्या दर्जाचा आहे हे अभिमानाने सांगितलं जातं. त्याची काय अवस्था होते जर त्याला योग्य दिशा देणारे तिथे अधिकारी, अपवादांनी जर त्याच्यावर होणाऱ्या नियुक्त्या या जर हळूहळू बंद होत गेल्या आणि केवळ शासन प्रशासन जर हे काम करायला लागलं तर काय भीषण स्थिती होईल मराठी भाषेची, त्याची कल्पना केली पाहिजे. ही मंडळं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातून पुढे जसजसा भाषेचा, साहित्याचा, समाजाचा, संस्कृतीचा व्यवहार वाढत गेला, व्याप वाढत गेला, कार्य वाढत गेलं, तसतशी त्याच्या वृद्धीसाठी ती वेगळी करण्यात आली. पण ती कोणाच्या मार्फत चालवली गेली? IAS अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या? मराठी भाषा विभाग तर आता निर्माण झाला सगळ्यात शेवटी, 10-12 वर्षापूर्वी. हा विभाग नव्हता आधी. या सगळ्या संस्था स्वतंत्रपणे आपलं काम करत होत्या, योग्य काम करत होत्या, योग्य दिशा घेत होत्या. अतिशय महत्वाचं आणि मोलाचं काम केलेलं या सगळ्यांनी, भाषा संचालनालयासहित सगळ्या संस्थांनी पायाभूत महत्वाचं काम केलंय. भाषा साहित्य संस्कृती ही गुंतवणूक आहे, याच्यावर खर्च होतो तो बोजा नाहीये तिजोरीवरचा. हे जरा कळायला पाहिजे सरकारला. या सगळ्या
स्वायत्ततेचा पहिल्यांदा गळा घोटण्याचं काम झालं 2012 मध्ये, 12-13 वर्षापूर्वी. त्यावेळेला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था बंद करून टाकायच्या आणि तिसरीच एक संस्था निर्माण करायची, त्यांचं विलिनीकरण, असा घाट घातला गेला होता, जो या क्षेत्राने उधळून लावला. आम्हीच विरोध केला होता. आणि प्रस्तुत आता जो बोलतोय श्रीपाद भालचंद्र जोशी, याच्याच अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती नेमली होती आणि सुदैवाने त्या समितीमध्ये कोणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नव्हता आणि सगळे विद्वान लेखक हेच नेमले गेलेले होते. अपवादात्मक समिती असेल शासनाची. तिने अहवाल दिला होता आणि 2013 मध्ये दिलेल्या अहवालानंतर आजवर या दोन्ही संस्था सुरक्षित तशाच चालू आहेत. पण तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की आज जरी या चालू असल्या तरी उद्या येणारं एखादं शासन या बंद करणारच नाही, यांची सरकारी खाती करणार नाही, समजण्याचं काही कारण नाही. आणि ते 13 वर्षांनी गेल्या वर्षी घडलं. गेल्या वर्षी या सगळ्या संस्थांची स्वायत्तता जी आहे ती नाहीशी होईल अशा पद्धतीने घाला घातला गेला. याची सरकारी खाती करायची, संस्कृती मंडळाच्या सचिवाला संचालक म्हणायचं, विश्वकोशाच्या सचिवाला संचालक म्हणायचं आणि या सगळ्याची संचालनालय करायची. म्हणजे मराठी भाषा विभागाने फक्त यांच्यावर राज्य करायचं, हुकूम सोडायचे. या मराठी भाषा विभागाला स्वतःच काही कार्यसूची नाही, स्वतःचं काही काम नाही. आता तो विभाग या सगळ्या संस्था ज्या चांगल्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये कालही मी म्हटल्याप्रमाणे चालत्या खेळ निर्माण करणारा विभाग झाला असं त्याचं स्वरूप झालेलं आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष व्यक्त होतोय वेगवेगळ्या मार्गाने. कोणी दखल घ्यायची याची? शासनाने. का घेत नाही आहे शासन? शासनाचे मंत्री फक्त आश्वासित करतात की स्वायत्ततेवर घाला घातला जाणार नाही. ज्या वेळेला अध्यक्ष राजीनामा देतात या मंडळाचे त्यावेळेला त्यांना सांगण्यात येतं की तुमच्या कार्यात हस्तक्षेप होणार नाही. मग त्यांची मूळ कार्य त्याला करू ना, ती तुम्ही करू देत नाहीये. आणि घाला घातला जात नाही हे जरी विधान असलं जाहीर, प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या त्या मंडळाने पूर्णपणे सरकारच्या या प्रस्तावाला विरोध करणारा ठराव करून सुद्धा शासनाने त्याचं खातेकरण करण्याचा घाट मागे घेतलेला नव्हता. उलट ती फाईल पुढे गेलेली होती. संबंधित मंत्र्यांच्या विवेकामुळे त्याच्यावर स्वाक्षरी झाली नाही म्हणून सध्या फक्त हा जो घाट घातला गेला होता हा स्थगित आहे. तो मागे घेतला गेलाय की नाही आम्हाला माहिती नाहीये. त्याचं उत्तर शासन देत नाही आमच्या पत्रांचं, त्यामुळे आम्हाला कळायला काहीच मार्ग नाहीये. पण सध्या तो स्थगित आहे असं आपण समजूया. पण असे घाट का घातले जातात? शासन, प्रशासन, लेखक, कलावंत, भाषा, साहित्य, संस्कृती, विद्वान, अभ्यासक यांच्या क्षेत्रावर अशी कुरघोडी करण्याचा, त्यांची स्वायत्तता संपवण्याचा. एकदा या सगळ्या संस्थांचं सरकारी खातेकरण झालं, संचालनालय झाली की हळूहळू त्यांना तज्ञांची गरज लागणार नाही ना, याच्यावर नियुक्त्याच कराव्या लागणार नाही. आज जी 150, 200, 250 माणसं मिळून या संस्था वेगवेगळ्या, आणि ही सगळी लेखक, कलावंत, अभ्यासक, संशोधक, विचारवंत, पत्रकार अशी मंडळी आहेत. ते चालवतात या संस्था. त्यांच्या सल्ल्याने चालतात, त्यांनी दिलेल्या प्रस्तावाने चालतात, त्यांनी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या संबंधात जे काही मांडलं असेल आपल्या अभ्यासातून, चिंतनातून, मननातून, त्याच्या आधारे हे कार्य चालतं राज्याचं. आणि ते चालण्याकरता म्हणून या संस्था आहेत, सरकारला पाहिजे तशा चालवण्याकरता नाही आहेत. आणि या संस्थांनी फक्त सरकार म्हणेल त्याला मान डोलावणं आणि त्याच्यावरती अंगठ्या लावणं याच्याकरता नाही निर्माण झालेल्या. सुदैवाने आजपर्यंत तरी या संस्थांच्या एकूण अध्यक्षांनी, मंडळांनी आणि आमच्यासारखे त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हे सरकारला वारंवार ठणकावून सांगितलेलं आहे आणि ते पुन्हा सांगावंच लागणार आहे. याची सरकारी खाती करायची म्हणजे काय करायचं? हळूहळू या संस्थांवर असलेले हे जे तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहे, संशोधक आहे, विचारवंत आहे, जे शासनाला सल्लाच नको आहे, यांचा अडचणीचा व्हायला लागलाय तो. शासनाला बिना धोरणाने, त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलणार आहोत कधीतरी, भाषा धोरणाच्या विना शासन भाषेचं राज्य चालवत आहे. हे कोणत्याही निकषाविना, आधाराविना मंत्री आणि प्रशासन यांना वाटेल, शासन आणि प्रशासन यांना वाटेल त्या पद्धतीने काम करू देण्याचा मुक्त परवाना शासनाला हवा आहे. अशी वृत्ती शासनाची होणं हे एकूण लोकराज्यासाठी अनिष्ट आहे. शासनाने हे नीट समजून घेतलं पाहिजे, प्रशासनाने हे नीट समजून घेतलं पाहिजे. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठणकावून तडकाफडकी बदली झाली तरी हरकत नाही. काल जशी तुकाराम मुंडेंची परवा झाली, शासनाला हे सांगण्याचं काम आहे, त्याच्याच करतायत ते, त्याच सेवा शर्तीवरती आहेत तिथे ते,
त्यांचं कामच आहे ते त्यांनी केलंच पाहिजे. जर ते केलं नाही तर त्यांनाही जबाबदार धरलं पाहिजे. केवळ शासनाला प्रत्येक वेळेला जबाबदार. आता हा जो घाट घातला गेला होता त्याचं स्वरूप असं उभं करण्यात आलं होतं की हा प्रशासकीय घाट होता, शासनाचा नव्हता. आम्हाला काय माहिती शासनाचा होता की प्रशासनाचा होता. जनता म्हणून आम्हाला हा घाट घातला गेला एवढ्याशीच कर्तव्य आहे. तो कोणी घातला, शासन प्रशासन आमच्या दृष्टीने एकच आहे ना. आम्ही काय भेद करणार त्याच्यामध्ये. जर प्रशासन चुकत असेल तर शासनाने वाटणीवर आणलं पाहिजे, शासन चुकत असेल तर प्रशासनाने वाटणीवर आलं पाहिजे, आणि दोघंही चुकत असतील तर तुम्ही आम्ही वाटणीवर आणलं पाहिजे, दोघांनाही. हे लोकराज्याचं स्वरूप आहे. आम्ही आमचं काम करतोय, शासन का नाही करत त्यांचं काम? हे प्रश्न लोकराज्यामध्ये लोकांनीच विचारायला पाहिजेत. कारण राज्य तुमचं माझं आहे, लोकांचं आहे, मंत्र्यांचं नाही आहे, राज्यकर्त्यांचं नाही आहे, प्रशासनाचं नाही आहे. लोकराज्य चालवण्याकरता ही संपूर्ण यंत्रणा आहे. याचं भान प्रत्येक वेळेला रोज सकाळी उठल्यावरती संध्याकाळी झोपायच्या आधी त्यांना करून देण्याची वेळ आलेली आहे. ते आम्ही करून देतो आहोत. परंतु हे प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक सजग अशा स्वयंसेवी संस्थांचं काम आहे, ज्यांनी जे मूग गिळून बसलेले आहेत. सरकारशी संवाद नाही, सरकार त्यांच्याशी संवाद साधू इच्छित नाही. म्हणजे जनसहभागाने हे राज्य चालतच नाही आहे कित्येक वर्षांपासून. हा जो खातेकरणाचा घाट होता हा मुळात स्वायत्ततेवरती या क्षेत्राच्या कुठाराघात होता. आणि हा कुठाराघात पुढे जाऊ नये यासाठी या क्षेत्राला पुन्हा सतत सजगच राहण्याची गरज आहे. असं नाही आहे की आता तो थांबलेला आहे म्हणजे उद्या पुन्हा होणार नाही. 12 वर्षापूर्वी हा प्रयत्न करून झालाय ना. का अशी स्वप्न पडतात? कोणाला पडतात ती स्वप्न? कोणाला हवाय वर्चस्व? फक्त कोणाला हवाय अधिकार नुसते गाजवायला? लोकांच्या संस्था लोकांच्या साठी, हे लोकांचं राज्य लोकांनी निर्मिलेलं, लोकांच्यासाठी लोकांनी चालवलेलं आहे. त्यामुळे अंतिम शक्ती लोकराज्यातली ही लोक आहेत. लोकहित आहे, जनहित आहे, व्यापक जनहित आहे. मुठभरांचं हित नाहीये. मुठभर मंत्र्यांचं, मुठभर अधिकाऱ्यांचं, मुठभर राज्यकर्त्यांचं, एखाद दुसऱ्या पक्षाचं, त्याच्या हिताकरता नाहीये शासन आणि राज्य आणि जनतेचा पैसा जो नको तसा उधळला जातो आहे. त्यामुळे हा खातेकरणाचा घाट हा स्वायत्ततेवरचा कुठाराघात आहे. आणि म्हणून याबद्दलची सजगता ही आपण सतत बाळगत राहिलं पाहिजे. दुर्दैवाने आमच्या ज्या विभागीय साहित्य संस्था आहेत, आमचे जे तथाकथित थोर मान्यवर लेखक विचारवंत आहेत, हे का तोंड उघडत नाही हे आम्हाला लोक विचारतात. आम्ही काय सांगणार? त्यांना विचारा. त्यातले काही निवडकच लोक तोंड का उघडतात आणि बाकीचे का मूग गिळतात? हे सुद्धा मूग गिळून बसणाऱ्यांना विचारा, कृपा करून विचारा ना. कोणाचंच कोणाला जर उत्तरदायित्व नसेल तर उत्तरदायित्व विहीन बेजबाबदार समाज निर्माण होईल जो होतोय. त्यामुळे उत्तरदायित्व हे प्रत्येक घटकाचं आहे. याची जाणीव करून देत राहणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे. आज आपण हा जो संपूर्ण प्रकार बघिततो, ज्या पद्धतीने हे चालवलं जात आहे, ज्या पद्धतीने भाषा साहित्य संस्कृतीकडे नगण्य दृष्टिकोनाने राज्य बघताय, याला आपण जबाबदार आहोत. कारण आपल्या राज्यकर्त्यांवरती आपल्या समाजाचा, आपल्या भाषेतल्या कार्यकर्त्यांचा, आपल्या भाषेतल्या संस्थांचा काडीचाही दबाव नाही. तो निर्माण करण्याची त्यांच्याजवळ इच्छाशक्ती नाही. आणि अशी इच्छाशक्ती विहीन अशी मंडळी या संस्थांचं नेतृत्व करतायत. आणि तिथले सदस्य सुद्धा दोषी आहेत, कारण ते आपल्या नेतृत्वाला फटकारतच नाहीत, जाबच विचारत नाहीत. त्यांच्या सर्वसाधारण सभांमध्ये 10 लोक सुद्धा असत नाहीत, ज्यांचे 10,000 8,000 सदस्य असतात. कशासाठी असतात हे? म्हणजे एकूणच सगळेच घटक जर या बेजबाबदार पद्धतीने वागायला लागले तर मग या सगळ्या उज्ज्वल परंपरा, संस्कृती, भाषा, साहित्य, अभिमान, अभिजात दर्जा मागायला निघालोय ना आपण. आपोआप मिळणार नाहीये. त्या विषयावर आपण स्वतंत्र बोलणार आहोत. आणि शासन जे बिलकुल भाषा धोरण विहीन पद्धतीने कारभार करत आहे त्याच्यावरही आपण स्वतंत्र बोलणार आहोत. तुर्तास आपण हा एकूणच जो घाट आहे, हा घाट जो घातला गेलेला होता त्याच्यावर आमची माहिती अशी आहे, त्याच्यावर एक माहिती अधिकारामध्ये त्यावरती माहिती मागवली गेली होती असंही कळलं आम्हाला. पण ती संबंधित फाईल जी आहे ही अजूनही मंत्र्यांच्या कक्षात असल्यामुळे ती माहिती मिळालेली नाही असंही आम्हाला कळलेलं आहे. ती फाईल कधीतरी तर बाहेर येईल ना.
आणि ती माहिती मिळवणं हा अधिकार आहे आपला, ती मिळालीच पाहिजे. काय घाट घातला होता, कोणी घातला होता, कसा घातला होता, कशासाठी घातला होता, ही सगळी कागदपत्र मिळाली पाहिजेत मागणाऱ्यांना आणि ती शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजेत. तरच त्याला पारदर्शकता आणि पारदर्शक व्यवहार म्हणता येईल. तुम्ही आतल्या आत आपल्या चेंबरमध्ये बसून राज्य कृपा करून चालवू नका. हे लोकांचं राज्य आहे. लोकांना विश्वासात घ्या, जनतेला विश्वासात घ्या, संबंधित क्षेत्राला विश्वासात घ्या. हेच आमचं सतत वारंवार सरकारला रोज सांगणं आहे. धन्यवाद.